हॉलिवूडमधून एक मोठी आणि ऐतिहासिक अपडेट समोर आली आहे। वॉर्नर ब्रदर्स आणि नेटफ्लिक्स यांच्यात आतापर्यंतचा सर्वात मोठा करार जाहीर करण्यात आला असून या करारामुळे संपूर्ण ग्लोबल एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचं गणित बदलण्याची शक्यता आहे। तर नेमका हा करार काय आहे, यात कोणाला काय फायदा होणार आहे आणि याचा प्रेक्षकांवर काय परिणाम होणार आहे, तर हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी हर्ष आणि आपण पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज। या करारानुसार वॉर्नर ब्रदर्स आपला मोठा आणि लोकप्रिय कंटेंट लायब्ररीचा महत्त्वाचा भाग नेटफ्लिक्सला देणार आहे। यामध्ये वॉर्नर ब्रदर्सचे सुपरहिट चित्रपट, आयकॉनिक फ्रँचायझी आणि काही ओरिजिनल सिरीजचा समावेश असणार आहे। विशेष म्हणजे काही नव्या चित्रपटांना थिएटर नंतर थेट नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात पर्याय देखील या करारात समाविष्ट असल्याचं सांगितलं जात आहे। हा करार फक्त कंटेंट शेअरिंग पुरता मर्यादित नाही। नेटफ्लिक्स आणि वॉर्नर ब्रदर्स मिळून संयुक्तपणे नवीन ओरिजिनल प्रोजेक्ट्स विकसित करणार आहे। यामध्ये बिग बजेट फिल्म्स, मल्टी सीझन वेब सिरीज, ॲनिमेशन प्रोजेक्ट्स आणि ग्लोबल ऑडियन्सला लक्षात घेऊन तयार केलेले शो असणार आहेत। हॉलिवूडमध्ये हा करार इतका मोठा का मानला जातो हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। वॉर्नर ब्रदर्स ही डीसी युनिव्हर्स, हॅरी पॉटर, गेम ऑफ थ्रोन्स सारख्या फ्रँचायझीची मालक आहे। तर दुसरीकडे नेटफ्लिक्स ही जगातील सर्वात मोठी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म असून 190हून अधिक देशांमध्ये तिची उपस्थिती आहे। या दोन दिग्गज कंपन्यांची भागीदारी म्हणजे कंटेंटची ताकद आणि ग्लोबल पोहोच याचं शक्तिशाली संयोजन। या करारामागे एक मोठं कारण म्हणजे स्ट्रीमिंग वॉर। डिझनी प्लस, अमेझॉन प्राईम, ऍपल टीव्ही प्लस यांसारख्या प्लॅटफॉर्ममुळे स्पर्धा प्रचंड वाढली। थिएटरमध्ये लोकांची संख्या कमी होत असताना डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना बांधून ठेवण्यासाठी मोठ्या ब्रँड्सना एकत्र येणं भाग पडत आहे। याच पार्श्वभूमीवर वॉर्नर ब्रदर्स आणि नेटफ्लिक्सचा हा करार पाहिला जात आहे। या डीलमुळे वॉर्नर ब्रदर्सला मोठ्या प्रमाणात आर्थिक स्थैर्य मिळणार आहे, तर नेटफ्लिक्सला प्रीमियम हॉलिवूड कंटेंट मिळणार असल्यामुळे सबस्क्रायबर बेस वाढण्याची शक्यता आहे। विशेषतः आशिया, युरोप आणि लॅटिन अमेरिकेतील प्रेक्षकांसाठी हा कंटेंट अधिक सहज उपलब्ध होणार आहे। मात्र या करारावर काही प्रश्नही उपस्थित केले जात आहेत। थिएटर ओनर्सला यामुळे मोठा फटका बसण्याची भीती आहे, कारण मोठे चित्रपट जर लवकर OTTवर येऊ लागले तर थिएटर व्यवसायावर परिणाम होऊ शकतो। तसंच वॉर्नर ब्रदर्सच्या स्वतःच्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचं भवितव्य काय, हा प्रश्नही सध्या चर्चेत आहे। प्रेक्षकांच्या दृष्टीने मात्र हा करार फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे। एकाच प्लॅटफॉर्मवर अधिक दर्जेदार आणि मोठ्या बजेटचा कंटेंट पाहायला मिळणार आहे। जगभरात एकाच वेळी रिलीज होणाऱ्या फिल्म्स आणि सिरीजमुळे प्रेक्षकांचा अनुभव पूर्णपणे बदलू शकतो। एकंदरीत पाहता वॉर्नर ब्रदर्स आणि नेटफ्लिक्स मधील हा करार केवळ व्यावसायिक नाही, तर हॉलिवूडच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरणार। हा करार यशस्वी ठरला तर भविष्यात आणखी मोठ्या स्टुडिओज आणि स्ट्रीमिंग कंपन्यांमध्ये अशाच प्रकारच्या भागीदाऱ्या पाहायला मिळू शकतात। आता सर्वांचं लक्ष आहे या करारातून नेमका कोणता कंटेंट कधी आणि कसा प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय यावर। तुमचं मत काय? हा करार हॉलिवूडसाठी फायदेशीर आहे की थिएटर संस्कृतीसाठी धोकादायक? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि साऊथ मुंबईच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच महत्त्वाच्या आणि एक्सक्लुझिव्ह अपडेट्ससाठी फॉलो करा साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा। धन्यवाद। साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका।